पुस्तक बनण्याची प्रक्रियाच एवढी किचकट किंवा ब्युरोक्रॅटिक असते की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लुएन्सेस असतात की कोणाचे धडे घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे. म्हणजे आपल्याकडे एवढं रिच किंवा समृद्ध म्हणता येईल असं वाङ्मय अगदी ज्ञानेश्वर तुकारामांपासून ते आतापर्यंत. पण दुर्दैवाने मग तेच होतं की तुकारामांना 5 मार्काला घ्या, ज्ञानेश्वरांना एवढ्या मार्काला घ्या. नमस्कार. ऑरोराच्या या तिसऱ्या पॉडकास्टमध्ये मनापासून स्वागत करतो. खरं तर आम्ही बालनाट्याच्या पॉडकास्टमध्ये शेवटी म्हटलं होतं की वाफाळलेले दिवसचा प्रयोग जो मुलांच्या लैंगिकतेवर उघडपणे भाष्य करणार आहे, ज्याचे आम्ही महाराष्ट्रभर जवळपास 50 प्रयोग केलेत. तो नाट्यप्रयोग आम्ही पुढच्या शुक्रवारी अपलोड करणार आहोत. पण काय ना, गावाकडे आम्ही म्हणजे मी लहानपणी शेतात काम करत असताना, कांदे उचलत असताना, काढत असताना अचानक उन्हाळ्यात वाफा येत असतात आणि अचानक घंटी वाजते रस्त्यावरून लांबून. मला तो अजूनही आवाज आठवतो. आणि मध्ये कुल्फीवाला येतो किंवा आम्ही त्याला गारीगारवाला म्हणायचो. आमच्याकडे आईस्क्रीम किंवा असं आम्ही म्हणत नव्हतो, आम्ही गारीगारवाला म्हणायचो. तर तशी गंमत झालेली आहे. तर कुल्फीची बेल वाजलेली आहे आणि ती नक्की काय आहे ते आपण आता जाणून घेऊयात. या कुल्फी या विषयावरती बोलण्यासाठी आपल्याकडे 2 पाहुणे आलेले आहेत, जे कुल्फीचे संपादक आणि प्रकाशक आहेत, किंवा आपण त्यांना कुल्फीची जोडघोडी म्हणूयात. त्यांची मी ओळख करून देतो, जे ऋषिकेश दाभोळकर आणि हर्षल कोराळे. तुमच्या दोघांचंही मी मनापासून स्वागत करतो. थँक्यू. आपण मोकळेपणाने चर्चा करूयात. आणि मला असं वाटतं की तुम्ही काय काम करता मुलांसाठी आणि तुमच्याबद्दल आम्हाला तुम्हीच मोकळेपणाने सांगावं दोघांनी. मुलांना मी गोष्टी सांगतो. वा. सो पोटापाण्यासाठी IT हमाली करतो, पण गोष्टी सांगणं हे फार आवडतं. मग ती कुठलीही मुलं असू देत, शहरात असू देत, गावात असू देत, वेगवेगळ्या वस्त्यांवर असू देत, मुलं दिसली की त्यांना गोळा करायचं आणि गोष्टी सांगायच्या, हे आवडतं मला. कुल्फी म्हणजे नेमकं काय आहे? ओके, कुल्फी म्हणजे एक तर सगळ्यांना आवडणारी गोष्ट आहे. पुस्तक रूपाने मुलांच्या जेव्हा काहीतरी हातात द्यावं त्यावेळी काय नाव असावं याच्यावर बराच विचार चालू होता आमचा. आणि म्हणून त्यातून हे कुल्फी नाव पुढे आलं, जे आमच्याही डोक्यात होतं. नंतर आम्ही लोकांकडनंही काही नावं मागवली. त्यातही हे नाव एकाने सुचवलं. कोणी सुचवलं होतं? सुखदाने सुचवलं होतं. सो सुखदा लोढा यांनी. सो त्यांच्या लोकांकडूनही ते नाव आलं. इतरही बरीच नावं होती, पण ती पुन्हा एकदा आपण जसं म्हणतो की फारच गोड फुलपाखरी अशी ती सगळी नावं होती. सो आम्हाला जे मुलांना असं आहा असं होईल, सो म्हणून ते कुल्फी. आता हे दर वर्षात साधारण 3दा प्रकाशित होईल असं नियतकालिक आहे. म्हणजे या वर्षीपासून ते 3दा प्रकाशित होईल. याच्या आधी याचे 2 अंक येऊन गेले. गेल्या दिवाळीत पहिला आला आणि उन्हाळी सुट्टीच्या वेळी दुसरा आला, आणि आता जो दिवाळीत प्रकाशित झालाय तो 3रा. कुल्फी म्हणजे 1-2 मुद्दे मी अजून सांगायला आवडेल. तर बेसिकली नाव ठरवणं हा जेवढा सोपा वाटतो प्रकार तेवढा नक्कीच नाही. तर त्याच्यामागची बेसिक कल्पना ही अशी होती की जी आमच्या दोघांच्या मनात किंवा कल्पनेत बाल साहित्य आम्हाला जे अपेक्षित आहे त्याचा एकच महत्वाचा उद्देश असायला पाहिजे की ते आनंद देणारं असलं पाहिजे. कारण बाकी गोष्टी मग नंतर येतात त्या, आणि त्याच्याशी साधर्म्य साधणारं काहीतरी नाव मुलांना आनंद देणार असं आमच्या डोक्यात होतं. आणि मग त्याच्याबरोबर ते सर्वसमावेशक पण हवं. कारण आमचं जेव्हा असं नियतकालिक करायचं डोक्यात होतं तेव्हा हे पक्क होतं की ते सर्वसमावेशक हवं. म्हणजे ते शहरामधल्या मुलाला, ग्रामीण भागामधल्या मुलाला, वाडा वस्ती पाडा आपण जसं म्हणतो तसं, तर ते एक अँकर करणारा किंवा बांधणारा काहीतरी एक धागा पाहिजे होता. आणि तरी पण ते आनंद देणारं, तरी कुठंतरी त्याच्यामध्ये काहीतरी एक मराठी किंवा भारतीयत्व आहे असं पण काहीतरी एक सबकॉन्शियस लेवलला होतं. आणि मग ते कुल्फी असं ते खूप जुळून आलं. कारण मला असं वाटतं की ती एक गोष्ट आहे की ती म्हणजे अगदी वाडा वस्ती किंवा आदिवासी पाडा ते शहरामधला सुखवस्तू कुटुंबातला मुलगा मुलगी आणि इव्हन मोठे पण पालक पण, हे सगळ्यांना ती आवडणारी गोष्ट आहे.
आणि इंटरेस्टिंगली खूप हे माहिती नसतं की कुल्फी कशी सुरू झाली, तर त्याचा उल्लेख आईने अकबरीमध्ये सापडतो की दूध गोठवण्याची प्रक्रिया त्यांनी त्याचे प्रयोग केले आणि मग ते मीठ ठेवून काश्मीरवरून बर्फ आणून असा तो प्रयोग केला. आणि त्याच्या आधी तसे प्रयोग झालेले आहेत. खरंच हे खूप इंटरेस्टिंग आहे की म्हणजे आईस्क्रीमला एका अर्थाने ते भारतीय विचारलं उत्तर अशा अर्थाने, आणि तरी ते खूप सुंदर असं ते ऐकल्यावर कोणालाही त्यांच्या बालपणीतल्या आठवणी जाग्या व्हाव्या किंवा अजून पण ते आवडतं. असं ते कुल्फी नाव वेगवेगळ्या चवींचं, वेगवेगळ्या चवींचं, रंगातलं असं ते नाव तर सुंदरच आहे, कमालच आहे. त्याच्याबरोबर त्याचा जो फॉन्ट आहे, जो रंग आहे त्याच्यातला, तोही खूपच कमाल आहे. म्हणजे त्याच्याकडे बघितल्याच प्रेमात पडतो. जेव्हा आपण मागच्या वर्षी कुल्फीचं प्रकाशन सोहळा घेतला होता दिवाळीमध्ये, तेव्हाच त्या एका तो जो बोर्ड होता काही 4x3 2 फुटाचा असेल, पण लक्ष त्याच्याकडेच जात होतं. हे खूप महत्वाची गोष्ट आहे. त्या नावाबरोबर कुल्फीच्या त्याचा रंग, त्याचा फॉन्ट. तर हे नाव कसं डिझाईन झालं, तो फॉन्ट आणि तो कोणी केला, त्याची प्रोसेस कशी होती? त्याचा जो लोगो आहे तो अमृता ढगे म्हणून चित्रकार आहे, सुलेखनकार आहे, तिने तो डिझाईन केलाय. त्याची प्रोसेस बरेच महिने चालली रादर. तिच्या बरोबर आम्ही इतरही अनेक वेगवेगळे सुलेखनकार असतील, चित्रकार असतील, सगळ्यांकडे काय करता येईल हे असं चालूच होतं. त्यात काहीतरी कुल्फीचा एलिमेंट असला पाहिजे, मुलांचा एलिमेंट असला पाहिजे, रंग कुल्फीच्या वेगवेगळ्या रंगांशी काहीतरी सुटेबल असले पाहिजेत, आणि तरीही ते असं खूपच ऑब्वियस होता कामा नये, आणि तरी लक्षही खेचून घेणारं असलं पाहिजे. सो तो एक धागा होता. आणि दुसरं अर्थात ते टीमवर्क आहे. सो आमच्याला डिझायनर राजू देशपांडे आहेत. सो त्यांचाही याच्यात बराच वाटा आहे की ते अमृताशी बोलले, आम्ही सगळे, म्हणजे ते एकूणच त्या चर्चेतनच ते तयार झालंय. पण अर्थात श्रेय अमृताचं आहे. तिने म्हणजे ऑलमोस्ट किती 8-10 वेगवेगळ्या प्रकारची सुलेखनं आम्हाला पाठवली होती, इतरांनी पाठवली होती, आणि मग त्यातून हे फायनली ठरलं. वा. ऋषिकेश दादा, आता जसं म्हटलंय की लोगो डिझाईन मध्ये कुल्फीचे जसे रंग असतात वेगवेगळे, तसे रंग त्या लोगोमध्ये आलेत. तसंच कुल्फीचे ज्या चवी असतात वेगवेगळ्या, तशा अंकात आत्ता यावर्षी आणि मागच्या वर्षी काय वेगवेगळ्या चवी होत्या मुलांसाठी? बरं, खूपच वेगवेगळ्या चवी होत्या. म्हणजे मुलांना काय आवडतं असा जर विचार केला तर त्यात इतकी व्हरायटी आहे. आणि मुलांसमोर काय जातं हा मुद्दा जरी बाजूला ठेवला तरी अनेक नवीन नवीन प्रयोग तुम्हाला या अंकांमध्ये बघायला मिळतील. म्हणजे आता जो उन्हाळी अंक आला त्याच्यात खूप काळाने भयकथा होती. तंतुक नावाची ऋषिकेश गुप्तांनी लिहिली आहे ती गोष्ट. व्यवस्थित भूताची गोष्ट आहे ती. म्हणजे त्याच्यात नाही असं काही भूत नसतं किंवा नाही हे काहीतरी त्याला विज्ञानच जोडलेलं आहे वगैरे असा कुठलाही काय म्हणता येईल प्रयोग न करता एक छान सरळ व्यवस्थित घाबरवणारी, मुलं वाचताना पुस्तक बंद करतील अशा प्रकारची ती भूताची गोष्ट आहे. आणि माझ्या मते गेल्या अंकात ती मुलांना भयंकर आवडलेली गोष्ट आहे. म्हणजे मुलांनी तंतुक बद्दल इतकं काय काय केलंय, त्याचे खेळ तयार केलेत. कारण त्यात असं आहे की तुम्ही जर तो शब्द उच्चारलात तर ते भूत तुमच्या पाणगुटीवर येऊन बसतं. सो त्याच्यात खेळ तयार झाले. मुलांना एकमेकांना शाळांमध्ये मुलं कंपल्सरी दुसरा तंतुक कसं बोलेल याच्यासाठी काही काही क्लुप्त्या करू लागली. सो अनेक प्रकारच्या गोष्टी घडल्यात. त्याच्याबरोबर विनोद वेगवेगळ्या जातकुळीचे आहेत त्याच्यात. भाषा जी महाराष्ट्रात खूप वेगवेगळ्या प्रकारची भाषा बोलली जाते, त्याला बोली भाषा नाही म्हणणार आम्ही, वेगवेगळ्या भाषाच आहेत ज्या मराठीशी बऱ्यापैकी संलग्न आहेत. त्या भाषांचं प्रतिनिधित्व म्हणा किंवा त्या भाषांचं प्रतिबिंब म्हणा या गोष्टींमध्ये दिसतं. गेल्या दिवाळीत एक गोष्ट होती ज्याच्यात आदिवासी भागातली जी पावरा भाषा आहे त्या भाषेतले संवाद आम्ही जसेच्या तसेच ठेवले होते. आणि जेव्हा प्रमाण मराठीत कोणाला जर वाचायचे असेल तर त्यांच्यासाठी QR कोड होता. सो त्या भागातली जेव्हा मुलं ते पुस्तक वाचतील तेव्हा आपली भाषाही मुख्य धारेत आहे, त्यालाही त्याच प्रकारे वाचलं जातं असा तो विचार त्याच्या मागे होता. आत्ताच्या अंकामध्ये तुम्हाला कॉमिक बघता येईल. मराठीत बऱ्याच काळामध्ये कोणी कॉमिक
हा फॉर्म घेऊन काही निर्मिती केलेली नाहीये. आणि ती पुन्हा त्याची निर्मिती करणं ही एक खूपच वेगळी आणि इंटरेस्टिंग प्रक्रिया होती. म्हणजे समिधा गुंजाळ म्हणून चित्रकार आहे, तिने ती प्रोसेस केली. त्याचं स्टोरी बोर्डिंग करणं ऑलमोस्ट 3-1 महिने तरी ती प्रक्रिया चालली. जातक कथेवर बेस्ड, म्हणजे पुन्हा ती जातक कथा आहे बुद्धांची, त्याला आधुनिक करणं, त्याचे संवाद करणं आणि मुळात कॉमिकसाठी लिहायचं कसं हेच बऱ्याच लेखकांना अजूनही नीटसं आपल्याकडे, कारण बऱ्याच काळात तसं काही लिहिलं गेलेलं नाही. त्यामुळे त्यातही प्रयोग करत असतो. असं खूपच वेगळ्या प्रकारचं वाढी. तुला अजून काही त्यात आठवत असतं? हो, म्हणजे अजून बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, की जसं एक चित्र साहित्य आहे, की प्रत्येक अंकामध्ये तुम्ही बघाल की फक्त 2 पानांवर मिळून एक चित्र दिलेलं आहे. त्याच्यामध्ये काही टेक्स्ट नाहीये, कंटेंट नाहीये त्याच्यामध्ये. आणि चित्र हेच साहित्य असू शकतं अशा अर्थाचा तो प्रयत्न आहे. आणि मुलं त्याच्याशी खूप कनेक्ट करतायत, कारण ते आपल्याला थोडीशी सवय असते की म्हणजे टेक्स्ट बरोबर चित्र येईल, व्हिज्युअल येईल, म्हणजे त्याला ते पूरक असलं पाहिजे. पण चित्र हे पण साहित्य असू शकतं, फक्त चित्र, आणि मुलांना तो इंटरप्रिटेशनचा स्कोप मिळतो, जे कदाचित तुमचं त्या चित्राला बघून इंटरप्रिटेशन असेल, तुमच्या मनात जे भाव येतील ते कदाचित माझ्या मनात, ऋषिकेशच्या मनात वेगळे असू शकतात. तर त्याच्यावर आम्ही भर देतो. दुसरं अजून एक म्हणता येईल की खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आपण जेव्हा बाल साहित्य म्हणतो ना, तेव्हा त्याला आपण बाल साहित्य असं का म्हणतो? म्हणजे बाल संगीत नसतं, बाल नृत्य नसतो, बाल चित्रपट नसतो, तर बाल साहित्य हा काय प्रकार आहे? असं खूप इंटरेस्टिंग प्रश्न सुशील शुक्लांनी, जे सायकलचे संपादक आहेत, त्यांनी एका लेखात विचारलेला आहे. आणि त्याच्यामुळे मग ते बाल म्हटल्यावर गडबड काय होती की मुलांसाठी लिहायचं म्हणून काहीतरी सुलभी करून लिहायचं, काहीतरी सोपं करून लिहायचं, डायल्यूट करून लिहायचं. आणि त्याचा दुसरा अर्थ असा की आपण मुलांच्या क्षमतेला अंडर एस्टिमेट करतो, की जे मोठ्यांचे काहीतरी विषय वेगळे किंवा जे मोठ्यांसाठी लिहिलेलं आहे ते ह्यांना मुलांना कळणार नाही अशा अर्थाचं आहे. तर आम्हाला तसं वाटत नाही. जसं म्हणजे सुशील शुक्लांचं पुढे आर्ग्युमेंट हेच आहे की साहित्य हे साहित्य असतं, चांगलं साहित्य आणि चांगलं नसलेलं साहित्य, असंच काहीतरी वर्गीकरण होऊ शकतं. तर या म्हणजे प्रत्येक अंकात तुम्ही अशा गोष्टी बघाल की त्या कदाचित मोठ्यांसाठी वाटू शकते. म्हणजे पहिल्या अंकात नंदा खरेंचं अंताजीची बखर आहे, मुलांना कळतंय, आवडतंय ते. तसेच पुढच्या अंकात पण तुम्हाला काही फीचर्स दिसतील. त्याच्यानंतर अजून एक वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे की जे आपण पहिला मगाशी मी म्हणत होतो की ते सर्वसमावेशक असावं. ते सर्वसमावेशक अशा अर्थाने की आपल्याकडचा समाज जो आहे हा एवढा वैविध्यपूर्ण आहे की प्रत्येक मुलाचं भावविश्व हे खूप वेगवेगळ्या प्रकारे आकारास येत जातं, त्याला जे आजूबाजूला अनुभव मिळत जातात. आणि वेगवेगळी कारण आहेत, पण सगळ्यांच्याच भावविश्वाचं चित्रण तुम्हाला प्रचलित साहित्यात दिसत नाही. ते काही डॉमिनंट वर्गाचंच दिसतं, काही विषयांचंच दिसतं. तर आमचा त्यात प्रयत्न असतो की असे पण विषय किंवा अशा मुलांचा पण भावविश्व यावं की जे सहसा वाचायला मिळत नाही. तर आता उदाहरण द्यायचं झालं तर या अंकातच एक बच्ची म्हणून कथा आहे, आणि ती मुंबईमध्ये एक रोड तयार होणार आहे आणि त्याच्यामुळे त्या झोपडपट्टीचं जे विस्थापन होणार आहे त्याच्यावरती आधारलेले आहे. त्याच्यामुळे तिच्यावर काय परिणाम होतो अशा प्रकारचा. तर हा खूप आम्ही एक विचारपूर्वक प्रयत्न करतो की हे वेगवेगळ्या प्रकारच्या मुलांचं जे भावविश्व आपल्याला आजूबाजूला दिसतं ते पण यायला पाहिजे अंकामध्ये, त्यांची भाषा यायला पाहिजे. असं काही अंकाची थोडी वैशिष्ट्य कदाचित सांगता येते. बरोबर आहे. बालसाहित्य या मुद्द्यात त्याला जर अडकवत राहिलो आपण तर ते पोहोचणारच नाही गावापर्यंत किंवा एखाद्या खेड्यातून आलेल्या मुलापर्यंत. याचा किस्सा आहे माझ्या आयुष्यातला किस्सा आहे. आपण त्याच्यात जर खूपच तुम्ही जसं म्हटले अडकवायला गेलोच बालसाहित्य. आणि मी शाळेत होतो आणि मराठीच्या सरांनी प्रश्न विचारला, बरं संत साहित्य म्हणजे काय? विना पकवाज डमरू. मी सुरुवात केली सांगायला, तुणतुणा छड्या दिल्या. तर हा गोंधळ खेड्यातल्या मुलांना होणार आहे, गावातल्या मुलांना होणार आहे, किंवा कोणाला तरी होणारच आहे. अडकवायला जायलाच नको. हे कशाला बालसाहित्य आणि याच्यात अडकवायला. तर ते नंतर
कळलं मला. पुण्यात आल्यावर कळलं. मागच्या वर्षी जेव्हा पहिल्यांदा कुल्फीचा अंक निघाला तेव्हा मुलांच्या प्रतिक्रिया तुमच्यापर्यंत काय पोहोचल्या होत्या, म्हणजे लिहून किंवा फोनवरती किंवा कशा प्रकार कुठल्या माध्यमातून पोहोचल्या आणि त्या नेमक्या काय होत्या? ओके, खूपच वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया आहेत. म्हणजे साधारण असं म्हणता येईल की वयोगटानुसार त्या बदलत जातात. आणि मोठी माणसंही खूप वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देतात. मुलांच्या सांगायच्या तर अगदी लहान मुलं त्याच्या चित्रांनी खूप अट्रॅक्ट होतात. म्हणजे बऱ्याचदा असं सांगितलं जातं की पुस्तक हातात घेतलं की ते आधी बराच वेळ चित्रच बघत राहतात. एक अनुभव असा होता की एका ताईंनी आम्हाला रेकॉर्ड करून पाठवला होता तो व्हॉट्सअपवर, की त्या सांगतात की त्यांच्या शेजारी एक मुलगा राहतो जो अमराठी आहे, त्याला मराठी अजिबात येत नाही. तो यायचा, रोज कुल्फी उचलायचा, त्यातली चित्र बघायचा आणि पुस्तक ठेवायचं आणि निघून जायचं. आणि हे असं जवळजवळ 15-20 दिवस चाललं. आणि मग त्यानंतर तो मुलगा आला आणि मग त्याने सांगितलं की आता मला ही गोष्ट सांग. आणि मग तो हळूहळू, म्हणजे एकतर त्याला मराठी वाचता यायचं नाही, पण तरी त्याला त्या पुस्तकातलं काहीतरी वाचावं असं वाटत होतं. किंवा बऱ्याचदा असं होतं की, म्हणजे जसं मगाशी मी सांगितलं तंतुकच्या बाबतीत खूपच मुलांनी दंगा केला. शिक्षकांनी आम्हाला सांगितलं की हे काहीतरी वेगळंच शाळेत चालू झालंय आणि त्याच्यामुळे शाळांमध्ये काही त्यांनी शिक्षकांना वेगळं बोलावं लागलं मुलांशी, की कारण काही मुलं ऍक्च्युली घाबरली होती, काही मुलं. सो जी गोष्ट घाबरण्यासाठी आहे त्याला मुलं घाबरतायत, हे आमच्यासाठी फारच छान प्रतिक्रिया होती. याही अंकात जे कॉमिक्स आहेत त्याची ताकद आम्हाला म्हणजे माहित होतं की मुलांना आवडतं, पण आता ती खूप दिसते. अंक हातात आला की मुलं आधी ते कॉमिक्स वाचून काढतायत आणि त्याच्यावर आणि आम्हाला जे अपेक्षा होती त्यापेक्षा खूप वेगळा प्रतिसाद त्याला आला. कारण आम्हाला वाटत होतं की मुलं चित्र, ती गोष्ट इथपर्यंत तरी खूप एन्जॉय करतील, कारण ती जातक कथा आहे, त्यात थोडंसं रूपकात्मकही काही अर्थ आहे, पण तेही मुलांपर्यंत पोहोचत आहेत. म्हणजे आता आम्हाला एकांचा फोन आला होता की त्यात असं आहे की बेसिकली एक अकराळ विकराळ राक्षस आहे आणि तो तुमच्या भीतीला रिप्रेझेंट करतोय बेसिकली. आणि त्या मुलाने ते झाल्यावर म्हणाल की आपल्या पण आहेत, आपल्याकडेही आहेत अकराळ विकराळ राक्षस. आणि मग जेव्हा आईने विचारलं की काय आहे, तर सांगितलं की माझ्यासाठी स्विमिंग हा अकराळ विकराळ राक्षस आहे, किंवा पालेभाजी हा माझ्यासाठी अकराळ विकराळ राक्षस आहे. आणि असं करत मुलाने अक्षरशः 25 गोष्टी नंतर लिहून काढल्या की माझ्यासाठी काय. आणि हे असं सगळे जेव्हा रिॲक्शन आमच्यापर्यंत पोहोचतात त्यावेळी पोचतंय, म्हणजे जे काय आपण करतोय ते असं ते होत जातं. अजून 1-2-3 सांगायला आवडतील मला अनुभव की जे प्रातिनिधिक स्वरूपात आमच्या पर्यंत आले होते. म्हणजे कुल्फीचा तसं तुम्ही बघितलं तर साधारण आम्ही वयोगट हा साधारण 8-9 वर्षाच्या पुढं असं मानून चाललेलो आहोत. पण 8-9 म्हणजे जरी दुसरी तिसरी आपण म्हटलं, पण त्याच्यापेक्षा पण लहान मुलं, म्हणजे अगदी 1-1.5-2 वर्षापासून पुढं अशा मुलांना पण कुल्फी खूप आवडते असं त्यांच्या पालकांनी कळवलं. म्हणजे पालकच घेऊन गेले होते. आणि त्याच्यामधलं म्हणजे जे आम्हाला कारण जाणवलं त्याचं, तर ते चित्र हे कारण होतं की ते चित्र मुलांना धरून ठेवत होती, त्याच्यामध्ये ती फीचर शोधत होती आणि ते चित्र बघून त्यांची म्हणून एक त्यांचं जग विश्व ते त्यांच्या डोक्यात तयार करत होते. आई वडिलांना ते सांगत होते आणि मग ते हट्ट धरायचे की आम्हाला हे वाचून दाखवा तुम्ही, अशा स्वरूपाचं. तर हा प्रकारचा अनुभव किंवा फीडबॅक खूप पालकांकडून किंवा मित्रमैत्रिणींकडून आम्हाला मिळाला. दुसरा एक अनुभव असा होता की म्हणजे काही मित्रमैत्रिणी म्हणता येतील की आपल्या मित्रांनी हे नियतकालिक केले, कुल्फी सुरू केले म्हणून आपण घेऊ वगैरे आणि कोणाला तरी भेट देऊ, त्यांच्याच नातेवाईक असं घेतलं आणि दिलं. म्हणजे कोणी कोणाच्या बहिणीला दिलं, कोणी पुतण्याला दिलं. आणि त्या घरात तशा अर्थाने रूढार्थाने वाचन संस्कृती नाहीये. बरोबर, म्हणजे त्यांच्या पालकांना वाचायची आवड नाहीये, त्याच्यामुळे साहजिकच मुलांमध्ये ती नाहीये किंवा कमी आहे अशा अर्थाने. आणि त्यांचा अनुभव असा होता की अरे आम्हाला हे माहिती नव्हतं की मुलांना वाचायला एवढं आवडतं, म्हणजे ते कुल्फी सोडत नाहीयेत किंवा परत परत ते वाचतायत. आणि तेच कुल्फीचं म्हणजे तो अंक हा साधारण पुढचा 2-3 महिने ते वाचतायत. रिपीट झालं तरी आम्हाला सांगतात की आम्हाला याच्यातल्या स्टोरीज वाचून दाखवा. म्हणजे हे आमच्यासाठी एका अर्थाने शिकवणारं होतं की जे बाहेर सर्रास तक्रार केली जाते की मुलं आजकाल वाचत नाहीत,
तर खरं प्रॉब्लेम हा मुलांच्या मध्ये नसतो. प्रॉब्लेम कुठल्या तरी दुसऱ्या ठिकाणी असतो की चांगली पुस्तकं कदाचित त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीत. हा पण एक प्रॉब्लेम असू शकतो. तर कदाचित तशा प्रकारचं वातावरण पुस्तकं पोचली की मुलांना वाचायला आवडतं. हे एक नवीन मला असं वाटलं की मला वैयक्तिक ते एक शिकायला मिळालं. तर अशा प्रकारचे अनुभव आम्हाला बरेच येत गेले. आणि बाकीचा त्याच्यापेक्षा वेगळा अनुभव म्हणजे तुम्ही प्रश्न मुलांसाठी विचारला, पण टू आवर सरप्राईज की जे मी म्हटलं की 9 वर्षापासून पुढं, ते पुढंला मॅक्सिमम लिमिट नाहीये काही. पण पालकांना पण ते तेवढंच आवडत होतं. खूप जण पूर्ण तो अंक वाचून सांगत होते की आम्हाला खूप आवडला, असं वाटलंच नाही की मुलांसाठी केलाय म्हणून. हा पण तेवढाच म्हणजे एक सुखावणारा आमच्यासाठी अनुभव होता. मला हा बोलत असताना एक दोन अजून छोट्या छोट्या गोष्टी म्हणा, किस्से म्हणा आठवले. एक म्हणजे गेला जो अंक होता तो डिलिव्हर करायला एक टेम्पो आला होता. सो त्या टेम्पोवाल्याने आधी सगळे पुस्तकं उतरवली, सगळं झालं. मग त्याला खूप उत्सुकता होती की काय आहे, म्हणून त्याला एक अंक दाखवला. तो एक साधारण 5-1 मिनिटं तो अंक बघत होता आणि मग बराच वेळ बघितला आणि मग ठेवलं आणि म्हणाला की आमच्या लहानपणी जर हे असतं तर कदाचित मी टेम्पो चालवला नसतं. सो त्या 5 मिनिटात त्याला ते जाणवलं की हे काहीतरी वेगळं आहे. सो तो अनुभव असेल. किंवा गमतीचा भाग म्हणजे घरात अंक गेला की आता परीक्षेच्या वेळी गेला तेव्हा बऱ्याच जणांनी अंक लपवले की ते मुलांच्या हातात पडू नयेत, कारण ते पडले की ते अभ्यास बाजूला ठेवून नक्की वाचणार आहे त्याची पालकांना अनेकांना खात्री आहे. सो जर पालकांना तो लपवावासा वाटतोय म्हणजे मुलांना तो इतका आवडतोय. सो हे सुद्धा ऐकून एकीकडे छानच वाटत असतं. म्हणजे चांगलं साहित्य हा भाग आहेच आहे, पण ते चांगल्या प्रकारे पोहोचवणं ही त्याच्यातली खूप महत्वाची गोष्ट वाटते. आणि तुम्ही त्याच्यामध्ये बारकोडचा पण वापर केलाय, क्यूआर कोडचा. तर ते क्यूआर कोडची काय गंमत आहे? म्हणजे मी फेसबुक पोस्ट मध्ये वाचलं होतं. म्हणजे आपण जसं मगाशी म्हटलो की मोबाईल आता तो आहेच आहे, त्याला किती काय दोष देणार देऊन, तो आहेच आहे आणि तो मुलांच्या हातात असणार आहे. आणि ते दोन्ही गोष्टी जुळवून कशा आणल्या त्या कोडमध्ये? क्यूआर कोडचा खूपच वेगवेगळ्या प्रकारे वापर केला. म्हणजे जसं पहिल्या दिवाळी अंकात मी मगाशी म्हटलं होतं की आदिवासी भागातली गोष्ट आहे ज्यात तीच बोलीमधले सगळे संवाद येतात, जी कदाचित प्रमाण भाषाच फक्त माहीत असणाऱ्या मुलांना माहीत नसते. पण त्यांना ती म्हणजे प्रमाण भाषेतली गोष्ट वाचायला क्यूआर कोड वापरून जाता येतं. किंवा यावेळेच्या अंकामध्ये एक सायम भरती म्हणून गोष्ट आहे जी अनुवादित गोष्ट आहे. सो अनुवाद करताना सुद्धा पुन्हा इंटरेस्टिंग प्रक्रिया येते की कुठलं, अर्थात ती परदेशी गोष्ट आहे. सो ती पुन्हा सायन्स फिक्शन आहे जे बऱ्याच काळाने मराठीमध्ये येतंय मुलांसाठी असं. सो त्या ह्याच्यात पुन्हा जेव्हा त्यातलं एक पात्र कसं बोलेल, कोणत्या बोलीत बोलेल, याच्यावरही आमची भरपूर चर्चा झाली. जो अनुवादक आहे त्याचं एक मत होतं आणि आमचं थोडंसं वेगळं मत होतं. त्याने पुण्याभोवतीच्या ग्रामीण भागामध्ये बोलली जाणारी बोली त्या मुलाच्या तोंडी आहे ज्याने अनुवाद केलाय त्याच्या. पण तो सगळा प्रसंग किनारपट्टीवर घडत असल्याने आम्हाला असं वाटत होतं की कदाचित तो मुलगा मालवणीतही बोलत असेल. सो म्हणून मग आम्ही अनुवाद मालवणीत करून घेतला आणि मग दोन्ही तर्जुमे आम्ही मुलांसमोर ठेवलेत. पुस्तकामध्ये जो अनुवादकाने केलेला तो तर्जुमा आहे आणि शिवाय क्यूआर कोड वापरून दुसऱ्या प्रकारचाही मुलांना वाचता येईल. गाणी सांग. नाही, अजून एक उदाहरण म्हणजे की कुमार गंधर्वांवर त्याच्यामध्ये आता लेख आहे आणि क्यूआर कोडचा वापर करून कुमार गंधर्वांनी जी गाणी गायलेली आहेत आणि जी लेखामध्ये येतात ती आम्ही क्यूआर कोडच्या साह्याने मुलांपर्यंत पोहोचवायचा प्रयत्न केला आहे. पण बेसिकली म्हणजे बेसिक थॉट त्याच्यामध्ये असा आहे की ते जे फीचर आहे ते जर अधिक चांगल्या प्रकारे पुढे जाणार असेल तरच क्यूआर कोडचा वापर करायचा. म्हणजे सरसकट सगळीकडे नाही, हे नक्की आहे. तर काही ठिकाणी त्या अर्थाने तो क्यूआर कोडचा वापर नक्कीच दिसतो. आणि क्यूआर कोडचा वापर हा अधिकची माहिती द्यायला किंवा पालकांसाठी काहीतरी द्यायला असं नाही केलेलं आहे. त्याला त्या गोष्टीसाठी म्हणा, जर काही वेगळे पण त्यात आणायचंय किंवा काही आवश्यक गोष्ट वाचली तरच तिकडे तो क्यूआर कोड. नाटकामध्ये आम्ही जसं मुलांसाठी नाटक बसवायचंय असं म्हणून नाटक बसवायला जातो किंवा ते दडपण असतं, आता मुलांसाठी आपल्याला काहीतरी करायचंय
तर हा विचार कितपत योग्य आहे अयोग्य आहे माहिती नाही, तो ज्याच्या त्याच्या पद्धतीनुसार आहे. तसं साहित्यामध्ये किंवा लहान मुलांसाठी काम करत असताना किंवा गोष्टी तुम्ही मागवताना, गाणी मागवताना जे सगळे लेखक सहभागी आहेत त्याच्यामध्ये, तर त्यांचा नेमका अनुभव काय होता मुलांसाठी लिहिताना? नव्यानेच जेव्हा मुलांसाठी आता लिहायचं होतं तेव्हा तुमच्यापर्यंत त्यांच्या काही प्रतिक्रिया आल्या होत्या? अगदी जसं आधी हा मगाशी म्हणाला की फक्त बालसाहित्य हाच एक मुलांसाठी वेगळा म्हणून केला जाणार किंवा बालनाट्य म्हणून, पण त्यात विषय याचं काही वेगळेपण आहे किंवा त्यांच्यासाठी वेगळे विषय असावेत असं काही आमच्या डोक्यात नाही. मांडणी वेगळी असू शकते, त्याचं नेमकं मुलांपर्यंत काय पोचवायचं याच्यावर विचार असू शकतो. मग तो चित्रातनं पोचवायचा का अक्षरातनं पोचवायचा असा विचार असू शकतो. लेखकांशी जेव्हा आम्ही बोलतो त्यावेळी पुन्हा एकदा फक्त आम्ही बालसाहित्यिकांना अप्रोच करतो का, तर तसं नाही. कारण मुळात जर एखादी व्यक्ती चांगलं लिहिते तर ती चांगलं लिहिते, म्हणजे फक्त मुलांसाठी चांगलं लिहिते किंवा फक्त मोठ्यांसाठी चांगलं लिहिते असं शक्यतो होत नाही. त्यामुळे आम्ही अनेक मुख्यधारेत लिहिणाऱ्या लेखकांना, ज्यांना आपण म्हणू शकतो मोठ्यांसाठी लिहिणाऱ्या लेखकांनाही अप्रोच केलं. मग अशी मी जसं म्हटलं तसं ऋषिकेश गुप्तेंनी लिहिलंय किंवा यावेळेच्या अंकामध्ये उमेश कुलकर्णींनी लिहिलेलं आहे. प्रणव सखदेव जे मराठीत मोठ्यांसाठी लिहितात त्यांनी मुलांसाठी लिहिलेलं आहे. सो ह्या लोकांनाही आमचं ब्रीफ असं काही वेगळं नसतं. त्यांचं एवढंच असतं की तुम्हाला वाटेल त्या विषयांवर तुम्ही लिहू शकता. अनेकदा ती थोडीशी धास्ती असते लेखकांना जर त्यांनी ह्याच्या आधी मुलांसाठी काही लिहिलं नसेल, की अरे बापरे मुलांसाठी लिहायचंय, म्हणजे आपोआपच एक पाऊल थोडंसं असं मागे येतं. किंवा पण जेव्हा ते लिहितात तेव्हा त्यांनीच आम्हाला सांगितलंय की ही प्रक्रिया इतकी छान होती आणि आम्हालाच एक जाणवलं की खरं तर हे काही फार वेगळं नाहीये. लिहिण्याची थोडीशी पद्धत म्हणा किंवा संयुक्त वाक्य ठेवायची की नाही वगैरे असे जे काही बारीकसारीक तांत्रिक बाबी आहेत त्या वगळता विषय म्हणून, मांडणी म्हणून त्यांना फार काही बदल करावे लागले नाहीत. आणि मग त्यांना उलट मजाच वाटली की अरे हे जमतंय की आपल्याला. म्हणजे हा म्हणजे त्याच्यामाग कुणी लेखक निवडताना जे मुख्य विचार हाच असतो की ज्याच्याकडे काहीतरी विचार देण्यासारखा आहे किंवा जो लिहितो चांगला, एकदम सिंपल, मग तो जे त्याचं क्षेत्र कामाचं काही असू दे, हा एक साधारण विचार असतो. आणि त्यामुळे मग आम्ही म्हणजे हे बालसाहित्यिक किंवा हे फिल्म मध्ये काम करणारे किंवा हे शिक्षक अशा अर्थाने बघतच नाही की काहीतरी विचार आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने ते मांडू शकतात किंवा मांडतायत वेगवेगळ्या माध्यमांच्या द्वारे. अशी नावं जी डोक्यात असतात ते अर्थात आम्ही तसं अप्रोच करतो. आणि आम्हाला ते हवंच आहेत की वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी लिहावं, जेणेकरून कारण मुलं जेव्हा मोठी होत असतात तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रांमधले अनुभव त्यांना येत असतात किंवा त्याचे प्रभाव त्यांच्यावर पडत असतात. त्याच्यामुळे त्यात वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांनी लिहितं होणं ही खूप गरज आहे. आणि आधी बघाल तुम्ही तर मला असं वाटतं की विंदा करंदीकर असू दे, पाडगावकर असू दे, की हे ते मुलांसाठी तेवढेच रेग्युलरली आणि चांगल्या पद्धतीने लिहायचे. तर कदाचित तो प्रयत्न आहे थोडासा एक लॉंग टर्मच्या दृष्टीने की असं हळूहळू जर सुरुवात झाली तर कदाचित इतर लोक पण तशा प्रकारे बघायला किंवा लिहायला सुरुवात करतील आणि कदाचित ते होताना दिसेल आता हळूहळू. पण आमचा तरी अनुभव आतापर्यंत खूप चांगला आहे. आणि मुलांसोबतच ते मोठ्यांसाठी तो अंक तेवढाच लिमिट नाहीच आहे. आपण आधी तुम्ही 3 वर्षाच्या पुढे जे काही बोललो होता तसं मी इतरही प्रतिक्रिया वाचल्या, ते मुलांप्रमाणेच मोठे देखील तितक्याच चवीने तितक्याच आतून त्या प्रतिक्रिया येत आहेत. आणि त्या मी खूप चाळत होतो. मी मागच्या वर्षीपासूनच वाचत होतो प्रतिक्रिया, खूप प्रतिक्रिया वाचल्या. तर तेही धमाल, म्हणजे ते तेवढ्या पुरतच असं बांधून राहिलं नाही, हे मुलांसाठीच आहे. ते मोठ्यांनी तेवढ्याच सोयीनं आणि मजेने वाचले. येत आहेत तसेच अनुभव आम्हालाही येतात. खूपच छान रिस्पॉन्स मोठ्यांकडनंही मिळतोय, मुलांकडनंही मिळतोय. मगाशी आपण बोलत होतो तसं अंक हातात आल्यानंतर त्याची मुलं सोडत नाही. परीक्षा आली तरी तो अंक आई वडिलांना तो लपवून ठेवायला लागतो, आता परीक्षा थांबा. तर मग शाळेची पुस्तकं
बाजूला सोडून अंक खेचला जातो. तर शाळेची पुस्तकही जर मुलांनी अशी घ्यायला पाहिजे असतील तर ती पुस्तकं छापताना किंवा तो अभ्यासक्रम तयार करताना तो कशा प्रकारे असायला पाहिजे? हर्ष जास्त सांगू शकतो. नाही, हा खरं खूप महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे कुठलाही माणूस असू दे, साक्षर असू दे, निरक्षर असू दे, लहान असू दे, मोठा असू दे, शहरातला असू दे, खेड्यातला असू दे, गोष्टी या सगळ्यांना आवडतात. म्हणजे आपलं आयुष्य हे गोष्टींनी भरलेलं आहे आणि प्रत्येक ह्याच्यामध्ये गोष्ट आहे. म्हणजे नाटक, सिनेमा, गाणं, काही ना काहीतरी एक ट्रॅक गोष्टीचा पुढे सरकत असतो आणि अर्थात आपण लहानपणापासून खूप ऐकत आलो आहोत. आता मुलांना भाषेच्या पुस्तकामधल्या गोष्टी का नाही आवडत? काय प्रॉब्लेम होतो नक्की? त्या पण एका अर्थाने गोष्टीच असतात. म्हणजे अगदीच काही इन्फॉर्मेटिव्ह म्हणता येतील असे काही चॅप्टर सोडले तर तशा अर्थाने काही ना काहीतरी गोष्टीच असतात. तर मला त्यातला मुख्य म्हणजे 2-3 ज्या अडचणी जाणवतात, जे मी मगाशी म्हटलो की ते भाषेचं पुस्तक आहे, त्याची परीक्षा म्हणजे ते पुस्तक म्हणूनच सुरुवात होती, तिथून एक दडपण सुरू होतं की हे आपल्याला शिकायचं आहे. बरोबर. म्हणजे हे वाचायचंय, त्याच्यात काहीतरी मजा येणार आहे असं नाही, ते आपल्याला शिकायचं आहे. मग त्याची परीक्षा होणार आहे. मग परीक्षा कुठल्या प्रश्नावर होणार? तर ते स्वाध्यायामध्ये दिलेले आहेत किंवा जे शिक्षकांनी सांगितले आहेत, मग तेवढेच पाठ करा. म्हणजे त्या गोष्टीमध्ये एवढे चढ उतार असतात, भाषेचे प्रयोग असतात, म्हणजे खूप मस्त वेगवेगळ्या गोष्टी असतात. ते सगळ्या एका बाजूला राहतात, दुर्लक्ष होतात त्यांच्याकडे. आणि जे सर्वात कमी महत्वाचं असतं, पाठांतर किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर, तिथं सगळा शिक्षण पद्धतीचा भर एकवटला जातो. आणि शिक्षण पद्धती म्हणजे शाळा, शिक्षक, पालक आणि त्यामुळे मुलगा आणि अर्थात परीक्षा पद्धती. तर तिथून थोडंसं बाहेर पडायची किंवा तिथं वेगळा विचार करण्याची गरज आहे. म्हणजे मधी जे 2005चं आपलं शिक्षण धोरण होतं त्याच्यामध्ये आपली परीक्षा कॅन्सल केली. म्हणजे 8वी पर्यंत परीक्षा नसायला पाहिजे असं त्या धोरणाने सांगितलं. त्याचा मागचा तो हेतू हा होता की तुम्ही शिक्षणाचा आनंद घ्या, परीक्षाही नंतर होत राहील. पण ते दुर्दैवाने आपल्याकडे वेगळ्या प्रकारे घेतलं गेलं की अरे मग म्हणजे परीक्षाच नसेल तर मुलं कशी शिकतील, आणि मग ते सगळंच बारगळलं. आता परत ते परीक्षा वेगवेगळ्या टक्क्यावर कंपल्सरी केलेल्या आहेत. तर ते मुळात प्रॉब्लेम तो परीक्षा केंद्रित शिक्षण. दुसरा असा आहे की ती पुस्तक बनण्याची प्रक्रियाच एवढी किचकट किंवा ब्युरोक्रॅटिक असते की त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे इन्फ्लुएन्सेस असतात की कोणाचे धडे घ्यायचे, किती प्रमाणात घ्यायचे. म्हणजे आपल्याकडे एवढं रिच किंवा समृद्ध म्हणता येईल असं वाङ्मय, अगदी ज्ञानेश्वर तुकारामांपासून ते आतापर्यंत. पण दुर्दैवाने मग ते तेच होतं की तुकारामांना 5 मार्काला घ्या, ज्ञानेश्वरांना एवढ्या मार्काला घ्या, मग सगळंच ते विषय संपतं. आणि मग प्रत्येक जे काही लेखकांची जी काही कवींची पुस्तकं आहेत, रचना आहेत, मग त्याच्यामध्ये पण काहीतरी एक समतोल साधण्यासाठी हे नको घ्यायला, ते पुलंचं हेच घेऊ, पुलंचं ते टाळू, असं करून ते सगळे. आणि मग एक म्हणून सरकारचा एक प्रत्येक दृष्टिकोन असतो, मग त्याच्यामध्ये ते पुस्तक काहीतरी बनतं. आणि दुर्दैवाने अजून पण पुस्तक निर्मितीची जी आपली प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये इलस्ट्रेशन्स म्हणजे चित्रांचा तेवढा गांभीर्याने विचार होत नाही जेवढा कॉन्टेंट किंवा टेक्स्टचा होतो. आणि ऍक्च्युअली उलट आहे की जे मगाशी आपण बोललो की माणूस म्हणजे मुलगा असू दे किंवा मोठा असू दे त्यांना व्हिज्युअल्स जास्त अपील करतात. आणि मग अर्थात ती सरकारी प्रक्रिया आहे, त्याचं म्हणून एक बजेट ठरलेलं आहे, ती एका पठडीच्या बाहेर जात नाही. या सगळ्या याच्यामुळे ते पुस्तक जे आहे ना ते खूप निरस बनतं. तरी मी म्हणाल की तुलनेने आपलं बालभारतीचं पुस्तक, मी कारण इतर राज्यांची पण पुस्तकं बघितलीत, त्याच्या तुलनेने बरं आहे, अजून चांगलं करायला खूप स्कोप आहे. पण ह्या सगळ्या याच्यामुळे मग काय होतं की ते जे तुम्ही मगाशी प्रश्न विचारला की ते का मुलं वाचत नाही किंवा त्यांना ते का वाचू वाटत नाही, ते ही सगळी कारणं आहेत. त्याच्या पुढे पण जाऊन मला असं वाटतं की म्हणजे भाषा शिकणं त्याचा मुख्य उद्देश काय असायला हवा किंवा मुलांनी चांगलं साहित्य का वाचावं. तर अगदी त्याचं सिंपल उत्तर आहे की आता तुम्ही कुठल्याही क्षेत्रात बघता की तुम्हाला विचारलं जातं की तुमच्याकडे वेगळी काही आयडिया आहे का, काही नाविन्यपूर्ण आयडिया आहे का. आयडिया म्हणजे कल्पना. आता हे वेगळेपण किंवा ही कल्पना येणार कुठून. तर साहित्याचा एक महत्वाचा रोल किंवा एक महत्वाची बाजू अशी आहे की ते तुमच्या कल्पनाशक्तीला चालना देतं. जेव्हा आपण एखादी कथा कादंबरी वाचतो, मुलं वाचतात,
तेव्हा त्यांच्या डोक्यात एक विश्व आकाराला येत असतं आणि त्याच्यामधून वेगवेगळ्या कल्पना सुचतात, त्याचे परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतात, विचारांवर होतात आणि मग पुढे ती प्रोसेस चालू राहते. आता प्रॉब्लेम असा आहे की त्या परीक्षा केंद्रीय पद्धतीत हे सगळं मरून जातं. तिथं फक्त मार्क आणि या सगळ्याच तोंडी परीक्षा, लेखी परीक्षा या गोष्टी राहतात आणि ही जी कल्पनाशक्तीला साहित्याने वाव देणं हा जो प्रकार आहे आणि त्याच्यासाठी मुलांना नवनवीन प्रकारचं साहित्य उपलब्ध करून देणं, वाचायला प्रोत्साहन देणं, या गोष्टी खूप मागं पडतात. ते काही होत नाही. त्याच्यामुळे पण मला असं वाटतं की तिथं कुठंतरी विचार करायची गरज आहे की जेव्हा आपण 21st सेंचुरी स्किल्स म्हणतो आणि म्हणतो की क्रिएटिव्हिटी महत्वाची, इमॅजिनेशन महत्वाची आहे, पण ते येणार कुठून? ते काय 2 तासाच्या व्याख्यानामधून येत नाही. त्याच्यासाठी ऑर्गॅनिक म्हणजे सहज म्हणता येतील असे प्रयत्न करावे लागतात किंवा तशा प्रकारचं शिक्षण त्यांना द्यावं लागतं. तर त्याच्यामध्ये एक सर्वात मुख्य किंवा प्रभावी उपाय म्हणता येईल की मुलांना चांगलं सशक्त म्हणजे सकस म्हणता येईल असं साहित्य उपलब्ध करून देणे. त्याच्यामुळे कुल्फीमध्ये पण हा एक आमचा आग्रह आहे की ते माहिती प्रधान लिखाण शक्यतो टाळण्याकडे कल असतो, ते आम्ही टाळतो. त्याच्यामुळे कल्पनाशक्तीला, विचारांना चालना देणारं लिखाण जास्तीत जास्त कसं येईल असा त्याच्यामध्ये प्रयत्न आम्ही करत असतो. अजून एक छोटीशी गोष्ट म्हणजे पाठ्यपुस्तक जे असतं ते तुम्हाला उत्तरं देतं आणि चांगलं साहित्य जे असतं ते मुलांना प्रश्नात पाडतं. सो जर तुम्हाला प्रश्न विचारावेसे वाटत असतील तर ते चांगलं साहित्य आहे. रादर दॅन त्या प्रश्नांमध्ये माहिती देतंय किंवा उत्तर देण्याचं काम हे पाठ्यपुस्तकांचं आहे. आणि उलट जसं हा म्हणाल तशी भीती आहे की आपल्याला ती उत्तरं त्यातनं शोधायची आहेत आणि पुन्हा कोणाला तरी द्यायची आहेत. ते साहित्यात होत नाही. रादर चांगलं साहित्य मुलांना प्रश्न विचारायला उद्युक्त करतं, त्याची उत्तरं देत नाही पण विचार देतं. सो अशा प्रकारचं काहीतरी मुलांपर्यंत पोचावं असा प्रयत्न कुल्फीमध्ये आम्ही करत असतो. पण पाठ्यपुस्तकांमध्ये मला ते एक जाणवतं की हा एक मला ठळक फरक जाणवतो की माहिती देणारं काहीतरी आणि ज्यातनं आपल्याला उत्तरं शोधायची असं काहीतरी धाक दाखवणारं म्हणजे पाठ्यपुस्तक, आणि गोष्टी म्हणजे उलट आपण त्यातनं काहीतरी घ्यायचंय आणि ते आपल्या पुरतच आहे. म्हणजे त्याच्यासाठी कोणाला आपल्याला पुन्हा ते प्रूव्ह नाही करायचं की ह्यात नक्की काय. ते आपण कोणाला उत्तरदायित्व नाहीये की हे पुस्तक वाचलं आणि आता हे सांग मला काय. ती आनंदाची प्रक्रिया आहे की अरे हे मला आवडतं, मी कधी घेऊन बसू शकतो, वाचू शकतो. हे जेव्हा मला असं वाटतं की पाठ्यपुस्तकांच्या बाबतीत पण होईल ना, तेव्हा उलट मुलांचा अभ्यास जास्त पटीने चांगला होईल, सहज होईल. त्यांच्यासाठी ती बर्डन अशी कुठली तरच ते जास्त त्याच्यावर विचार करू शकतात. अगदी ते त्यांचा विचार त्यांना करता येणार आहे, नाहीतर ते शक्यच होणार नाही. म्हणजे जे पारंपरिक बालसाहित्यात खाली तात्पर्य दिलं जायचं त्याच्याही ऍक्च्युली उलट प्रोसेस आहे की तुम्ही तात्पर्य नाही द्यायचंय, तुम्ही फक्त विचार द्यायचे आणि मुलांना उलट प्रश्न पडू देत उत्तर देण्याचे. आम्ही सगळे मंडळी नाटक करत असताना नाटकाची एक प्रोसेस असते आणि मला नाटक करत असताना प्रोसेसची मजा खूप येते. म्हणजे प्रयोगाच्या मजेपेक्षा प्रोसेस हा भाग खूप न विसरण्यासारखा आणि मजेशीर असतो. तर अंक काढणं तर त्याचीही एक प्रोसेस असते आणि कुल्फीची ती तर खूपच मोठी प्रोसेस असणार आहे, ते लगेचच कोणालाही कळेल. तर ती प्रोसेस, त्याच्यातली काय गंमत होती, त्याच्यातली काय वैशिष्ट्य होती आणि काय काय नवीन नवीन गोष्टी कशा कशा सुचत गेल्या हे तुमच्या दोघांकडून ऐकायला आवडेल. पुस्तकाची निर्मिती ही जसं तू म्हणाला की खूपच मोठी प्रोसेस आहे आणि त्यात खूप छोटे एलिमेंट्स आहेत. म्हणजे आपल्याला जेव्हा हातात येतो अंक तेव्हा दिसताना लेखक, चित्रकार, फार तर फार अनुवादक ही मुख्य पात्र दिसतात. कुठेतरी कोपऱ्यात संपादकाचं नाव दिसतं किंवा आमच्या अंकामध्ये एक मुद्रित शोधनाची टीम आहे, म्हणजे ज्याला प्रूफ रिडिंग म्हणतात मराठीमध्ये. सो त्याची एक वेगळी टीम आहे. सो ह्या निदान दिसणारी लोक आहेत, त्यांची कामं चालू असतातच. म्हणजे जेव्हा लेखकाकडनं आधी लेखकाला अप्रोच करणं, त्याच्याशी ते सगळं डिस्कस करणं की आपल्याला काय काय येऊ शकेल, त्याने जर काही लिहिलं असेल तर त्याच्यावर पुन्हा चर्चा करणं, त्याचे अनेक खरडे बनवणं आणि ही सगळी लेखनाची प्रोसेस जी स्टँडर्ड आहे ती होतेच. त्यानंतर ते चित्रकाराकडे जातं तेव्हा पुन्हा एकदा चित्र म्हणून त्यात काही ऍड करता येतंय का, ते जसं मगाशी हर्षल म्हणाला की ते लेखनाला पूरक असं चित्र न राहता चित्र म्हणूनही ज्या गोष्टी लेखनात नाही आल्यात त्या सुद्धा चित्रातनं काही मुलांना मिळू शकतात का असा विचार करणं आणि चित्रकाराशी पुन्हा तशाच प्रकारची संवादाची पूर्ण प्रक्रिया करणं. त्या व्यतिरिक्त मुद्रित शोधन जे मी म्हटलं त्याच्याही अनेक राऊंड होतात. त्यातही अनेकदा अनेक
तिढे सोडवावे लागतात. हे झालं लेखन आणि चित्र ह्या प्रकार. पण ह्याच्या नंतर बॅकएंडला पुन्हा बरीच मोठी प्रोसेस आहे. या डिझायनरचा खूप मोठा भाग असतो. त्यात राजू देशपांडे, मी मगाशी म्हटलं तसं, आमचे डिझायनर आहेत. सो हे सगळं जेव्हा त्यांच्याकडे पोचतं तेव्हा अनेक गोष्टींचे निर्णय, म्हणजे पहिल्या अंकाच्या वेळी तर पुस्तकाचा आकार कसा असावा, पुस्तकात कुठल्या प्रकारचा कागद वापरला जावा, कुठला फॉन्ट असावा, त्या फॉन्टचा साईज काय असावा, किती कॉलम असावेत एका पानावर, कुठल्या चित्राच्या शेजारी कुठलं चित्र असावं, कुठलं चित्र नसावं, क्रम काय असावा, या अनेक अंगांनी म्हणजे अनेक दिवस चर्चा झडत असतात. अनेक प्रकारची घुसळण त्यात होत असते. आणि मग ते जे काय शेवटी प्रोडक्ट म्हणू आपण ज्याला आजच्या भाषेत, तो जो एक अंक आहे तो मुलांपर्यंत पोहोचतो. व्यवस्थित भुंगा लागलेला असतो अगदी, डोक्यात, अगदी, त्याची अगदी. मजा. म्हणजे कागद बिगद मिळवणं हा तर एक वेगळाच विषय. सो कदाचित हा मुद्रणाबद्दल म्हणजे तू जसं म्हटलं की त्या प्रोसेसची मजा आहे. म्हणजे आम्हाला अंक आल्यावर जेवढा आनंद होतो ना, तेवढाच तो अंकाच्या निर्मितीमध्ये पण आनंद मिळत असतो आणि शिकायला पण मिळत असतात गोष्टी. कारण त्याच्यामध्ये जसं ऋषिकेश म्हटलं, म्हणजे त्याच्या बोलण्यातून जे आलं की एका अर्थाने ते टीमवर्क आहे. म्हणजे आमच्या म्हणून काही एक अपेक्षा आहेत येणाऱ्या अंकाकडून, मग त्या लेखकांपर्यंत पोहोचवणं, तशा प्रकारचं काम इव्हॉल्व्ह होणं. मग इलस्ट्रेटर्स आहेत, मग डिझायनर आहेत, आणि मग ते फायनल काहीतरी मिळून समोर येतं. आणि मग मधी म्हणजे आम्ही या क्षेत्रात पूर्ण नवीन आहोत, जरी मुलांसोबत जरी काम करत असलो तरी. त्यामुळे ते प्रत्येक अंकामध्ये नवीन गोष्टी आम्ही शिकत असतो. की मग ते प्रिंट झाल्यावर एखाद्या चित्राचे पाहिजे तसे रंग येत नाहीत, तर त्याच्या मागची काही टेक्निकल गोष्ट आहे. तर अशा त्या प्रोसेसची त्या अर्थाने ती एक मजा आहे. म्हणजे काय मजा आहे याचा एक किस्सा मी पहिल्या अंकाचं जे मुखपृष्ठ आहे त्या उदाहरणाने मी सांगू शकेल. ते पहिल्या अंकाचं मुखपृष्ठ जे आहे ते ॲलन शॉ म्हणून खूप मोठे इलस्ट्रेटर आहेत, त्यांनी ते केलंय. आणि आमची इच्छा होती की ॲलन शॉने ते करावं, आणि ते तयार झाले सुदैवाने. आणि त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं की मला असे 10 शब्द द्या की जे कुल्फीला रिप्रेझेंट करतील. ते बेसिकली ते कुल्फीचं स्पिरिट असं. मग आम्ही 10 शब्द निवडून दिले साधारण. म्हणजे क्रिएटिव्हिटी, मॅडनेस, लव्ह, फ्रेंडशिप, इमॅजिनेशन, हार्मनी, असे ते सगळे शब्द होते. माहिती नाही आता काय करणार ते घेऊन सगळं. आणि मग ते परत जर्मनीला गेले तिकडं, आणि अंक प्रिंटला जायच्या अगदी 2 दिवस त्यांनी आधी चित्र पाठवलं. तोपर्यंत आम्ही सगळे तव्यावर होतो. चित्र चांगलं येईलच, पण ते आपल्याला जसं हवंय तसं, कारण मध्ये काही बोलणं नव्हतं झालं ना. आणि ते चित्र आल्यावर मग आम्ही ते पाहत राहिलो. म्हणजे ते तुम्ही जर चित्र बघितलं तर त्याच्यामध्ये लक्षात येईल की खूप छोट्या गोष्टी आहेत. म्हणजे कुठला तरी प्राणी उंदरासारखा दिसणारा किंवा असं काहीतरी पियानो वाजवतोय, कुणीतरी असं ती उडणारी जादूची चटई आहे त्याच्यावर काहीतरी ड्रॉइंग करायचा प्रयत्न करतोय, कुठेतरी कोपऱ्यात रणगाडा आहे, त्याच्यानंतर ते पताक्याच्या माळा लावलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मेलमध्ये लिहिलं होतं की म्हणजे मी विचार केला याचं की कसं करता येईल मुखपृष्ठ, ज्याच्यामध्ये या तुमच्या 10 शब्दांचं रिफ्लेक्शन दिसत. मग ते म्हटले की मला लक्षात आलं की प्रोसेस बऱ्यापैकी सोपी आहे. ते म्हटले की मी त्या कॅनव्हासवर रंग शिंपडले, आणि रंगात शिंपडल्यावर ज्या आकृत्या तयार झाल्या त्याला फक्त मी एक बेस मानून त्याच्याभोवती कॅरेक्टर्स किंवा फीचर्स तयार केले, आणि ती जे तुमचे 10 शब्द आहेत ते त्यातला एथॉस त्याच्यामध्ये येईल असा प्रयत्न केला. म्हणजे ते प्रोसेस ऐकूनच आम्हाला एवढं भारी वाटलं की अरे असं पण कामं होऊ शकतात, किंवा अशा प्रकारे पण चित्राकडे बघितलं जाऊ शकतं. तर ही जी निर्मितीची जी ही प्रक्रिया आहे ना, ही खूप म्हणजे एक आनंद देणारी पण असते आणि शिकवणारी पण असते. की कागद कुठला निवडायचा, आणि म्हणजे अर्थात तो कागद मिळवणं, त्याची धडपड. तर त्यामुळे म्हणजे प्रत्येक म्हणजे अगदी लेखकापासून ते अगदी मुद्रित शोधन, डिझायनर आणि अगदी प्रिंटर पर्यंत हा प्रत्येकाचा त्याच्यामध्ये महत्वाचा सहभाग असतो. ती खूप आनंद देणारी प्रक्रिया आहे. एवढ्या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार केल्यामुळे आणि त्याची काळजी घेतल्यामुळेच तो मुलांपर्यंत जास्त चांगला पोहोचतोय, सगळ्यांपर्यंत जास्त चांगला पोहोचतोय.
मागच्या वर्षीच्या अंकाचं मुखपृष्ठ ॲलन शॉ यांनी आता तुम्ही जे सांगितलं ते होतं. यावर्षी मला वाटतं क्रिकेट खेळणारी मुलं गावातली आणि कुल्फी विकायला आलेला सायकलवरचा माणूस असं काहीतरी आहे. सो यावेळी प्रशांत सोनींचं मुखपृष्ठ आहे. राजस्थान मधले चित्रकार आहेत. त्या चित्रकाराचं वैशिष्ट्य सांगायचं तर तो खूपच वेगवेगळ्या शैलींमध्ये चित्र काढू शकतो. म्हणजे बऱ्याचदा चित्र बघितलं की हे या चित्रकाराचं आहे, हे काही चित्रकारांबद्दल सांगता येतं. तसा हा चित्रकार नाही. म्हणजे तो याच अंकामध्ये आणखी एक चित्र प्रशांत सोनींचं आहे, झुरळ म्हणून प्रमोद काळ्यांनी एक छोटासा स्पूट लिहिलंय. सो त्याचं चित्र आणि ते चित्र आणि हे चित्र हे एकाच व्यक्तीने काढलंय हे सुद्धा ठरवणं शक्य नाही. आणि दुसरं म्हणजे त्यांनाही आम्ही फार मोठं काही ब्रीफ दिलं होतं की आम्हाला नेमकं हेच पाहिजे मुखपृष्ठावर, असं काही नव्हतं. साधारण कल्पना अशी होती की मुलांना खेळ आवडतो आणि सध्या तर वर्ल्ड कपही आहे आणि क्रिकेट हा अगदी घरोघरी खेळला जाणारा खेळ आहे. त्याला फार काही मैदान लागतं, फार काही साहित्य लागतं असंही नाहीये. सो मुलं क्रिकेट खेळतायत, मुलं मुली मिळून क्रिकेट खेळतायत, अशा प्रकारचं ते एक प्लेफुलनेस म्हणा, टुगेदरनेस म्हणा, असं सगळं ज्याच्यात प्रतिबिंबित होईल असं चित्र असावं एवढंच त्यांना ब्रीफ दिलं होतं. आणि मग हे आपल्या समोर ते आहे. म्हणजे आजच दुपारी विचार करताना ते डोक्यात आलंच माझ्या. वर्ल्ड कप सुरू आज मॅच होती आणि त्याच्यात हे याच्यावरूनच केलं असं होतं यावर्षी. हो, नाही म्हणजे ती कल्पना डोक्यात होती आणि म्हणजे तो योगायोग होताच. तो म्हणजे फक्त ते टिपिकल पद्धतीचं नको होतं, पण त्या अर्थात चित्रकार ते त्या प्रकारचे असल्यामुळे आम्हाला ती खात्री होती की असं काही हातात येणार नाही, तर येईल ते भन्नाटच येईल. बरोबर, ते खूप चांगल्या प्रकारे. दिवाळी बरोबरच आता उन्हाळ्यात आणि काहीतरी पावसाळ्यात पण आपण सुरू केलाय, या वर्षीपासून करतोय. तर म्हणजे या तिन्ही अंकांमध्ये काही वेगळेपण आहे का? वेगळेपण म्हणायचं तर विषयाच्या दृष्टीने आता दिवाळी अंक आहे म्हणून मग काहीतरी दिवाळीच्या लाडूच्या चकलीच्या गोष्टी असतील असं काही नाहीये. तसंच उन्हाळी अंकात म्हणून लगेच काहीतरी उन्हाळी सुट्टी असंच असेल असं काही नाहीये. आम्ही अंकात काय घ्यायचं याचं फक्त ते निमित्त आहे की बाबा त्यावेळी ते मुलांच्या हातात पडणार आहे. पण विषय कोणते हवे ते दरवेळी एखाद्या विषयाला धरूनच तो अंक असेल असं मात्र नाही, कारण मुलांना खूप वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी आवडत असतात आणि ते त्यांना मिळावं असा आमचा प्रयत्न असतो. म्हणजे ती भेळेसारखं काहीतरी असावं जे चटकदार पण आहे आणि प्रत्येक घास काहीतरी वेगळा लागतोय. जसं कुल्फीचंही आहे, वेगवेगळ्या फ्लेवरच्या कुल्फ्या त्यांना खायला मिळत आहेत. पण तरी जसं म्हटलं तसं की बहुसांस्कृतिक, समकालीन आणि सर्जनशील अशा या 3 गोष्टी त्यात असतील एवढं मात्र नक्की. कल्पना अनेक आहेत डोक्यात, त्या जसा अंक येईल तसा आपण बघूया. बरोबर, त्या बघायला आणि वाचायलाच मजा येणार आहे. आणि ही गोष्ट म्हणजे मी मुद्दाम विचारलं तसं वेगळेपण काय आणि ते नाहीये हीच खरंच खूप चांगली गोष्ट आहे. उगाच त्याला तुम्ही म्हटलं तसं दिवाळी आहे म्हणून वेगळा विषय आहे आणि मुलांना ते वर्षभर वाचायला मजा यावी. आणि मगाशी आपण बोलत असताना तेच माझ्या डोक्यात आलं की जर त्याच्यातली चित्र, त्याच्यातली गाणी हे मुलांना आकर्षित करणारं असेल तर ते वाचायला मजा येणार आहे, तर ते वाचनाकडे मुलं वळू शकणार आहेत. म्हणजे मी मध्यंतरी फेसबुकवरती रील किंवा व्हिडिओ येतात ते बघत असतो आपण. मला नाव आठवत नाही, कुठले तरी तुम्ही तो बघितला असेल, शिक्षक आहेत आणि ते खूप मजेशीर शिकवतात मुलांना गाणी म्हणून नाचून त्यांच्याबरोबर. मला नाव आठवत नाही, पण मग तेव्हा वाटायला लागतं की असं शिक्षक आपल्याला म्हणजे ते टेम्पोला जसं म्हटलं माझ्या घरात हे असतं तर बदल झाला असतं काहीतरी. तर मलाही असं वाटतं की असे शिक्षक मला इंग्रजीला असते तर, गणिताला असते तर हे अंकात ज्या सगळ्या रंगांनी, गाण्यांनी, त्या कंटेंटने जे खेचलं जाणार आहे ते महत्वाचं आहे. आणि तुमचं अभिनंदन करतो आम्ही दोघांचे. मी यावर्षीच्या प्रकाशनाला आलो होतो कुल्फीच्या आणि तिथे मी असं ऐकलं की डोनेट कुल्फी ही काहीतरी संकल्पना सुरू झाली आहे आणि त्याच्याबद्दल तुम्ही जरा सांगावं. डोनेट कुल्फी म्हणजे कुल्फी सगळ्यांपर्यंत पोहोचली पाहिजे कारण ती सगळ्यांना आवडते, एवढं सिम्पल आहे ते. होतं असं की ही जी सगळी निर्मिती मूल्य सांभाळून जर सगळं करायचं तर काही एक किंमत अंकाची असणं भाग पडतं. म्हणून मग तो ठराविकच वर्गाने घ्यावा का तर तसं नाही.
तो एक तर गावागावात पोहोचला पाहिजे. बऱ्याचदा असं होतं की मुंबई, पुणे, नाशिक या त्रिकोणात ते सगळं साचून राहतं, सो त्याही बाहेर ते सगळं पोहोचलं पाहिजे. सो ते कसं पोहोचायचं तर लोकांनी ज्यांना आपल्या स्वतःच्या शाळांना जर ते अंक पाठवायचे असतील, जे वेगवेगळ्या महाराष्ट्रातल्या भागातनं लोक आहेत, तर त्यांनी स्वतःच्या शाळेला तो अंक डोनेट करू शकतात, किंवा त्यांना हव्या त्या जिल्हा परिषद शाळांना किंवा आम्हाला एक ठराविक रक्कम देऊ शकता, आम्ही त्या वेगवेगळ्या शाळांपर्यंत, संस्थांपर्यंत किंवा शहरी भागातल्याही अल्प उत्पन्न गटातील मुलांपर्यंत आम्ही ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू. आमचं टार्गेट असं आहे की साधारण 1000 अंक तरी वेगवेगळ्या खेडोपाड्यांमध्ये पोचले पाहिजेत आणि ते सातत्याने पोचले पाहिजे, ह्याचा आमचा प्रयत्न. वा. आणि मुळात एक सांगायचं की डिस्कवरिंग झिरो फाउंडेशन हे असं असल्यामुळे की त्यामुळे आम्हाला ते मुळातच फक्त प्रोडक्ट म्हणून ते नाहीये, तर ते मुलांपर्यंत पोचणं हा आमचा मुख्य उद्देश. तुम्हीही कुल्फी डोनेट करू शकता गावागावामध्ये किंवा कुठेही, कुठल्याही शाळेमध्ये. तर त्यासाठी आम्ही डिस्क्रिप्शनमध्ये कॉन्टॅक्ट नंबर देऊ, कुठे संपर्क करायचा देऊ. तुम्ही दोघंही या चर्चेमध्ये सहभागी झालात आणि गप्पा मारल्यात मनमोकळेपणाने. तुमचं दोघांचेही मनापासून आभार. शेवटी जाता जाता मी फक्त एक प्रदीप आवटे सरांची एक फेसबुक पोस्ट होती, नेमकी कुल्फी काय, आता आपण बोललोच आहे, पण एक 4 वाक्यांमध्ये मी ती वाचून दाखवतोय. कुल्फी वेगळी आहे, ती केवळ खायची गोष्ट नाही. कुल्फी वेगळी आहे, ती केवळ खायची गोष्ट नाही, ती डोळ्यांनी मटकावी, स्पर्शाने पहावी, मेंदूच्या हार्ड डिस्कमध्ये साठवून ठेवावी. नुसतं पाहून, पानांना स्पर्श करून छान वाटेल इतकं त्याचं रूप अंतर्बाह्य देखणं आहे. तर या दिवाळीमध्ये आपल्या जवळच्या मुलांना कुल्फी डोनेट करा, गिफ्ट करा आणि कुल्फीची मजा घ्या. धन्यवाद. धन्यवाद. आणि धन्यवाद राहुल, आम्हाला दोघांना तू बोलवलं. म्हणजे खरं पहिला अंक कुल्फीचा प्रकाशित झाला तेव्हापासून आम्हाला दोघांना फारसा वेळ मिळाला नाहीये त्याच्याबद्दल लिहायला, बोलायला. तो सगळ्या लोकांनीच उचलून धरलेला आहे, वेगवेगळ्या क्षेत्रामधल्या. मग वाचक असतील, काही म्हणजे शिक्षक असतील, मुलं असतील, विविध क्षेत्रात काम करणारी लोक असतील, पत्रकार असतील, आणि अर्थात आता तुम्ही आहे की तुम्हाला असं वाटलं की हिच्यावर आपल्याला गप्पा मारता येतील. तर खरंच मनापासून आमच्या दोघांकडून धन्यवाद. आणि हा जो तुम्ही उपक्रम सुरू केला त्याच्यासाठी पण शुभेच्छा. थँक्यू.